पुढची बातमी परभणीतून। परभणी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा आज 11वा दिवस आहे। गेल्या 6 महिन्यांपासून पगार आणि जीएसटीचा निधी रखडल्यानं कर्मचारी आंदोलन करतायत। भीक मागो मुंडन आणि सरकारचा 13वा अशा आंदोलनानंतर आज कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालयासमोर भाजी भाकरी आंदोलन केलंय। कार्यालयात येणारे अधिकारी, नागरिक आणि उपोषणकर्त्यांना पंक्तीत भाजी भाकरी वाढून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। जवळ कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे। गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा पगार आणि जीएसटीचे पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे हे आंदोलन गेल्या 10-15 दिवसापासून चालू आहे। आपण बोलूयात सर, किती दिवसापासून हे आंदोलन चालू आहे? आज आम्ही 10 तारखेपासून म्हणजे आज 11वा दिवस आहे आंदोलनाचा। आम्ही आमची प्रमुख मागणी आहे जीएसटी अनुदान पगारासाठी वाढवून द्यावं आणि त्याची जे थकीत बाकी आहे ती आमची देण्यात यावी। आणि प्रमुख मागणीसाठी आम्ही पूर्ण 100% महापालिका बंद करून या ठिकाणी बसलो। त्याचं कारण आहे की आम्ही 3 वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा करून देऊ। बऱ्याच वेळेस राज्य शासनाने, महापालिका प्रशासनाने आम्हाला आश्वासन देऊन संप आंदोलन आम्ही स्थगित केले, परंतु यावेळेस जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही। कारण की 10 तारखेपासून आज 11वा दिवस आहे। आम्ही वेगळ्या प्रकारचे तीव्र आंदोलन करत आहोत। आम्ही मोर्चा काढून, भीक मागो मोर्चा काढून आंदोलन केले, शासनाला भीक दिली। त्यानंतर शासनाचा दावा म्हणून आम्ही मुंडन आंदोलन बी केलं। त्यानंतर आम्ही घंटानाद आंदोलन केलं की शासनाचे कमीत कमी कान उघडे व्हावा। आज एक त्याचाच भाग म्हणून आज शासनाने आमची सध्याची परिस्थिती काय आहे, कर्मचाऱ्याला काय लागतंय, या दृष्टिकोनातून आम्ही आज ठेचा भाकर आंदोलन केलेलं आहे की कमीत कमी शासनाला कळावं आज भाकर मिळते, उद्या भेटती का नाही, या दृष्टिकोनातून आम्ही आज ठेचा भाकर आंदोलन केलं। जर याचा विचार नाही केला तर 25 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आम्ही रस्ता रोको करून जेरभर आंदोलन करणार आहोत। त्यावरही आमचा प्रश्न शासनाने नाही मार्गी लावला, आमच्या मागण्या नाही मान्य केल्या। जे आंदोलक या ठिकाणी बसले आहेत ते सर्वच आंदोलन लेकरा बाळासकट आझाद मैदान या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहोत। आता सध्या बी आमचं आंदोलन त्या ठिकाणी बी काही कर्मचारी आहेत, काही त्या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी विविध पक्षाचे राजकीय पुढारी, आमदार, खासदार, मंत्री त्या ठिकाणी भेट देतात। पण ते आश्वासन फक्त आम्ही देऊ असं ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही। आणि जोपर्यंत आमच्या पगारासाठी 6-6 महिने पगार उठलेला आहे, जोपर्यंत आमचा पगाराचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही, अशी आमची ठाम मी विष्णू साहेब, LS मराठी।